लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 19वा हप्ता आता मिळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि लाडक्या ताईंना अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आणि याच्याच निमित्ताने मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि या ठिकाणी जे काही होते उपस्थित होते, पत्रकार परिषद त्यांनी स्वतः घेतलेले आहे आणि याच्या निमित्ताने सगळ्या गोष्टी त्यांनी काय काय सांगितलेल्या आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहीण योजनेबद्दल मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी डायरेक्ट पुराव्यासहित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेले आहे. अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि ही एकमेव आपली सुवर्ण संधी आहे. मी मागे पण तुम्हाला असं सांगितलं होतं की निवडणुका संपल्यात, आता अधिवेशनामध्ये आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागणार आहे आणि अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मोठा निर्णय पण लाडक्या बहिणींसाठी झालेला आहे. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारते, 18वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? आणि 19व्या हप्त्याचं वाटप कधी होणार, 19वा हप्ता नक्की कधी मिळणार, या गोष्टीची तर सर्वच जण आतुरतेने वाट बघत आहे. आणि बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगते. ते म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटपाबाबत एक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आणि दुसरी आनंदाची बातमी जी आहे ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुढच्या 1 वर्षासाठी या ठिकाणी निधी मंजूर होणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि 19वा हप्ता नेमका कधी भेटणार, GR जो आला आहे तर त्याचं काम कधी सुरू होतं आहे नक्की, तर सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झालेली आहे. सरकारचा या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर सुनेत्राताई पवारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्याच्यामुळे काहीही करायची गरज नाही आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लाडक्या बहिणींसाठी काय काय बोललं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आनंदाची बातमी जी आहे ती समोर येते. तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदेंची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटणार आहे. बघा, हीच पहिली आनंदाची बातमी तुम्हाला मी देत आहे की तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलले तुमच्यासमोर ते मी तुम्हाला सांगणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला योजनेबाबत, लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा जी आहे ती झालेली आहे आणि लाडक्या बहिणींचं टेन्शन आता मिटलेलं आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिली पॉझिटिव्ह बातमी जी आहे, पहिली सकारात्मक गोष्ट जी आहे ती घडलेली आहे आणि ती जी आहे तर मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणींसाठीच बोललेले आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना हा जो निधी आहे तर तो लवकरात लवकर मिळणार आहे. जो आकडा वाढला आहे 86 लाखांपर्यंत, 17वा आणि 18वा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना भेटला नाही आहे तर त्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटावा अशी आपल्याला सरकारकडे विनंती करायची आहे, मागणी करायची आहे. आणि या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा, लाडक्या बहिणींचा मुद्दा कसा सरकारपर्यंत पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना खरं तर 17वा, 18वा आणि सध्याचा 19वा हप्ता जो आहे तो तर कुणालाच मिळालेला नाही, पण 17वा आणि 18वा जो हप्ता आहे ते सुद्धा रखडलेले आहे. त्याचं कारण आहे की KYC अपडेट करत असताना त्याच्यामध्ये चुका झाल्यामुळे नक्कीच या ठिकाणी 2 हप्ते जे आहे ते रखडलेले आहेत. परंतु आता तुम्हाला KYC अपडेशन जे आहेत तर ते एडिटिंगचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही नवीन KYC भरू शकत नाही, पण तुम्ही एडिट करून तुमचं जर काही चुकलेलं असेल तर ते निश्चितच नक्कीच बरोबर करू शकता. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तुमचं जर 17वा 18वा हप्ता जर आलेला नसेल तर अशावेळी तुम्ही तुमचं KYC जे आहे ते पुन्हा नव्याने अपडेट जे आहे ते करून घ्यायचं आहे. एडिट करून ते अपडेट करता येईल तुम्हाला, परंतु नव्याने KYC भरता येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजीपूर्वक माहिती जी आहे ती भरून द्यायची आहे. आता बघा, अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेले आहे. कोणतीही योजना जी आहे
ती बंद होणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अशी ग्वाही दिलेली आहे. तर बघा, दुसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बऱ्याच या ठिकाणी अफवा पसरत होत्या की लाडकी बहीण योजना आता बंद पडणार का, बऱ्याच लाडक्या बहिणींना बाहेर काढलंय, तर अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता त्या ठिकाणी असा जो विचार आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा, त्याच्यानंतर आपल्याला हे समजतच आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तरी आपल्याला 5 वर्षांबद्दल, पुढच्या 4 ते 5 वर्षांबद्दल बोलायचं नाही आहे, पण पुढचं वर्ष, त्याच्या पुढचं वर्ष जे आहे तर लाडक्या बहिणींसाठी हे सुवर्णसंधी असणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पुढचं 1 वर्ष तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे हप्ते मिळत राहणार आहे. पुढचं ज्यावेळेस अर्थसंकल्प असेल त्यावेळेस पुढं आपण बघू, पण यावेळेस या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना निधी मंजूर होणार म्हणजे होणार. अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झालं आणि आता हे सुरू झालंय, तर याच्यामध्ये पहिलाच मुद्दा लाडक्या बहिणींसाठी बोलण्यात आलेला आहे. निधीसुद्धा मंजूर होणार आहे. अशा पद्धतीची आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. आता अजून महत्त्वाची एक बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या ताईंनो, ही तिसरी आनंदाची बातमी झाली. तिसरी आनंदाची बातमी पण तुमच्या समोर मी सांगत आहे की लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार आहेत, असं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा होणार आहे. आणि 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार आहे. तर अशी घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार आहे. बघा, जवळजवळ आता मागची निवडणूक होऊन 1.5 वर्ष पूर्ण झालं आहे. मागच्या निवडणुकीच्या अगोदर अधिवेशनामध्ये, म्हणजे ज्यावेळेस मागची निवडणूक होती ती म्हणजे मुख्य आपली जी विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती लाडकी बहीण योजनेच्या वेळेस की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये करू. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांनीच ही घोषणा केली होती. त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही 2100 रुपये करू. आता बघा, त्याला 1-1.5 वर्ष संपलेलं आहे. आता मागचा अर्थसंकल्प गेलाय आणि आता पुढचा अर्थसंकल्प सुरू झालाय. तर आता पुढच्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये होणार का? तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो? जवळजवळ 1-1.5 वर्ष संपलं. जे सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, तर ते लाडक्या बहिणींना काय वाटतंय की खरंच तुम्हाला 2100 रुपये भेटायला पाहिजेत का? बघा, संजय गांधी निराधार योजना, त्या योजनेमध्ये निधी वाटप जे आहे ते बाकीच्या योजना व्यवस्थित चालू आहेत. आपल्या लाडक्या बहिणींचे काय प्रॉब्लेम व्हायला लागले आहे, बऱ्याच लाडक्या बहिणी कमी व्हायला लागलेल्या आहेत. बऱ्याच लाडक्या ताईंना बाहेर काढलं जातं आहे. बऱ्याच लाडक्या ताईंचे पैसे कमी होत आहेत. शेतकरी लाडक्या ताईंना त्यांना 500 रुपये दिले जात आहेत. तर अशा स्वरूपाची जी योजना, ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेला जर चांगला काळ, सुवर्णकाळ जर यायचा असेल तर 1500चे 2100 रुपये झाले पाहिजेत. तुमचं याच्यावर नक्की काय मत आहे नक्की सांगा. अधिवेशन चालू आहे आणि आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये जे आहेत तर ते नक्कीच मिळाले पाहिजे आणि नक्कीच मिळतील सुद्धा. जर असं मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब हे जे बोलत आहे तर त्याच्यानुसार आपल्याला कदाचित 2100 रुपये सुद्धा मिळू शकतात. पण सध्याचे जे हप्ते आहेत ते आपल्याला 1500च मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला मी पुढे दाखवते की एक बातमी आहे की जी नक्कीच आनंदाची आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 2 महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि यासाठी बरेच जण प्रश्न विचारत होते की 19वा हप्ता नक्की कधी मिळणार. तर काळजी करू नका, या आठवड्यामध्ये 100% तुम्हाला पैसे भेटून जाणार आहे. काळजी करायची गरज नाही आहे. GR ऑलरेडी आलेला आहे. 100% सांगते की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत त्या या आठवड्यामध्ये मिळणार आहे. अधिवेशन असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज मिळेल. लवकरात लवकर तुमचे पैसे जे आहे ते होतील आणि लवकरात लवकर तुम्हाला या आठवड्यामध्ये हप्ता जो आहे तो भेटून जाईल. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळी लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो भेटणार आहे. हा जर महिना संपला तर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे 2 महिन्यांचा गॅप पडेल आणि त्याच्यामुळे सरकार पण असं करू शकत नाही. सरकारकडे आपली सर्वांचीच विनंती राहील की नक्कीच हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर ताईंना देण्यात यावा
आणि हा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो नक्कीच तुम्हाला या आठवड्यामध्ये 23, 24, 25, 26, 27, 28 फेब्रुवारीपर्यंत नक्कीच हा मिळणार आहे. त्याच्यानंतर महिलांच्या मासिक हप्ता जो आहे तो 1500 आणि 1500चा 2100 रुपयांपर्यंत वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि अशी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी संकेत जे आहे ते दिलेले होते. त्याच्यामुळे शक्यतो तरी आपल्याला पुढच्या महिन्यामधले जे हप्ते आहेत तर ते कदाचित आपल्याला 2100 रुपये येऊ शकतात. त्याचबरोबर आपले जे बाकीचे हप्ते आहे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता, बऱ्याच महिलांचं KYC अपडेशन जर चुकलेलं असेल तर त्यांना या महिन्यामध्ये 4500 रुपये सुद्धा मिळू शकतात. तर अशा पद्धतीने ही अत्यंत आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे. 19वा हप्ता जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.